कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण आरूप पाहतानो जने सुख झाले हो साजने झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहतानो जने सुख झाले हो साजने झाले हो साजने सुख
बाप रखुमा देवीवर रखुमा देवर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा 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 विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम सीतारी जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम सीतारी जय राम जय राम जय राम जन्मायने घडे पातकांचे मूळ मायेने पातकांचे मूळ जन्मायने घडे पातकांचे मूळ जन्मायेने पातकांचे मूळ दुःखाची कारण जन्मजा संचिताचे फळ आपुली जन्मायने घडे पातकांचे मूळ मायेने घडे पातकांचे मूळ मायेने घडे पातकांचे मूळ मायेने घडे पातकांचे मूळ संचिताचे फळ आपुली संचिताचे फळ आपुलिया मागवाया विना दुःख वाहू नये भगवाया विना दुःख वाहू नये मागवाया विना दुःख वाहू नये भगवाया विना दुःख वाहू नये काय देवावर रुसोनिया काय देवावर रुसोनिया काय देवावर ठाऊकची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीच्या दशेन वाहून चित्तीच्या सीन वाहून मागवाया विना दुःख वाहू नये भगवाया विना दुःख वाहू नये मागवाया विना दुःख वाहू नये भगवाया विना दुःख वाहू नये काय देवावर रुसोनिया काय देवावर रुसोनिया काय देवावर तुका म्हणे त्याचे नाम ठेवावे आम्हाने त्याचे नाम ठेवावे तुका म्हणे त्याचे नाम ठेवावे आम्हाने त्याचे नाम ठेवावे येणे विसरलो जन्म दुःख तेने विसरावे जन्म दुःख तेने विसरावे जन्म दुःख मगवाया विना दुःख वाहू नये भगवाया विना दुःख वाहू नये मगवाया विना दुःख वाहू नये भगवाया विना दुःख वाहू नये रुसोनिया काय देवावर रुसोनिया काय देवावर गोपाल 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 कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल
जन्माये निघडे जन्माये निघडे पातकांचे मूळ जन्माये निघडे माये निघडे जन्माये निघडे पातकांचे मूळ जन्माये निघडे जन्माये निघडे जन्माये निघडे पातकांचे मूळ जन्माये निघडे जन्माये निघडे जन्माये निघडे पातकांचे मूळ जन्माये निघडे संचिताचे फळ आपुलिया संचिताचे फळ आपुलिया मग वाया विना संचिताचे फळ संचिताचे फळ आपुलिया भगवाया विना भगवाया विना दुःख वाहून भगवाया विना भगवाया विना भगवाया विना जन्माये निघडे जन्माये निघडे पातकाचे मूळ जन्माये निघडे जन्माये निघडे जन्माये निघडे पातकांचे मूळ जन्माये निघडे संचिताचे फळ
संचिताचे फळ आपुले मग वाया विना संचिताचे फळ संचिताचे फळ आपुलिया मग वाया विना मग वाया विना दुःख वाहून वाया विना भगवाया विना भगवाया विना रुसनिया रे रुसनिया रुसनिया काय देवा रुसनिया काय देवावरी रुसनिया रुसनिया काय देवावरी रुसनिया काय देवावरी देवा देवावरी एका लावायचा गम बनी
pani sa sa re ni sa da ni sa pa da ma re sa ni sa sa ga ma pani sa sagari dani dani ni danda da ma da mama ga ma ga re ga re sa ga ma dani sa sa ga ma dani sa sa ga रुसोनिया काय देवावर भगवाया विना भगवाया विना दुःख वाहून भगवाया विना भगवाया विना भगवाया विना विठ्ठल 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 सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जयांचे केली स्मरण
होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या स्वतः चरणावरी ठेवणी माता साष्टांग करी दंडवत दुसरी बंधू सारजा चतुरा ननाचे आत्मजा वाकसिद्धी पावी जे सजा तया माझे ओझा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जयाचेने पुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे नाम विठ्ठल नाम उच्चारिता जन तया माझे नमन दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तनी उभे असे लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत एवढे नमन करून सकाळा हरिकथा बोली भोवडिया बोला अज्ञान म्हणून आपले आवाळा चालवी सकाळा नामा म्हणे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कधी सारितार त्यांच्या कृपादाने कधी सारितार त्यांच्या कृपादाने कधी सारितार त्यांच्या कृपादाने कधी सारितार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कधी सारितार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासुका गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादला क्या बात है तुमचा अनुग्रह लादला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी पावन झालो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जन्मा येणे घडे पातकांचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वाया विण दुःख वाबू नये रुसोनिया काय देभावरी जन्मा येणे घडे पातकांचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वाया विण दुःख वाबू नये रुसोनिया काय देभावरी ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्ती त्याचा शीन वाहू नये मग वाया विण दुःख वाहू नये रुसोनिया काय देभाव तुगा म्हणे त्याचे नाम आठवावे तेणे विसरेल जन्म दुःख मग वाया विण दुःख वाहू नये रुसोनिया काय देभावरी विठ्ठला असो भाविक सज्जन भक्तजन ग्रामस्थ मंडळी वांगी नाव सगळ्यांच्या परिचय खाण्यापासून येते नाही का गावाचं नाव काय एवढंसं कार्टन चटणी किती खातं त्याचं नाव काय जुनी म्हण आहे का नाही वांगी गोडाचं नाव आहे नेहमी अन्नपूर्णा त्यामध्ये असते आमच्याकडे भरलेलं वांगं लय आवडतं सगळ्यांना तुमच्याकडे कसं आहे माहीत नाही पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये पाठीमागं आलो होतो 15 सालाच्या आधी श्रावण महिन्यामध्ये येऊन गेलो होतो त्यावेळेला जुनं मंदिर होतं आता कोरोना झाल्यामुळं आणि इंजेक्शनामुळं काय बुवा कोणाच्या लक्षात राहतोय का किती इंजेक्शनं घेतली 2 झाली का तिसरं घेतलं आहे मी बी तिसरं अजून घेतलं नाही त्यामुळे जरा आठवतंय मला बी व्हायचं विठ्ठल विठ्ठल कोरोनानंतर पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये येण्याचा योग असा की आमच्या पाटण तालुक्यातलं पारमार्थिक वैभव गायनाचार्य ही जोडी हरिभक्त बारण कृष्णत महाराज करवडीकर आणि बापू महाराज सोनवडेकर यांच्यामुळं तुमच्या भागातलं पारमार्थिक वैभव शहाजी बापू आमच्या तिकडं मोठे म्हणजे त्यांच्यासारखं काय म्हणतात त्याला चक्रधार कसलाच गडी अजून टिकला आणि अशा नामवंतांची जोडी एकत्र आली त्यामुळं मला इकडे येण्याचा योग आला विठ्ठल प्रस्तुत सेवेला घेतलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज देहू निवासी श्रीमंत संत वैराग्याची शिरोमणी सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज तुम्हा सामान्य जीवांना उपदेश करतात काय करतात उपदेश करतात बरोबर आहे सामान्य जीव याचा अर्थ आहे तुम्ही आम्ही संसारी माणसं आहे आणि संसार करून परमार्थ करतो बरोबर आहे का नाही सध्याच्या काळामध्ये संसारच बरा ब्रह्मचारी सध्याच्या काळात चालत एखादा मोबाईलसुद्धा ब्रह्मचारीला फसवू शकतो त्यामुळं हा काळ संसाराचा आहे आणि सगळ्या संतांनी अट्टास धरला की संसार करून परमार्थ नेटका होतो ज्यांनी संसार नेटका केला त्यांचा परमार्थसुद्धा फटक्या संसाराचा परमार्थ नेटका होऊ शकत नाही विठ्ठल तुम्ही आम्ही संसारी माणसं आहे संसार करून परमार्थ करतो का नाही प्रत्येकाच्या घरात देवार आहे का करोनात देव सोडलं कुठं अहो लय जणांनी माळा काढल्या फोटो काढून पिटी झाकून ठेवलं करोनात लय घोटाळा झालं मोठं चांगल्याने माळा काढल्या आणि 2 ट्रे घेतलं इम्युनिटी वाढवायसाठी त्या घोटाळ्यात काय नाही म्हटलं असतील कटाळाला द्याव कशा टाका पाण्यात नेऊन कुठेतरी म्हटलं प्रत्येकाच्या घरात देवार आहे सकाळी उठलं की आपण घरी देवाची पूजा करतो का नाही आपण संसारी माणसं आहे त्यानंतर सकाळचा देव आहे गावातलं ग्रामदैवत आहे तुमचं ग्रामदैवत कुठलं अंबिका देवी आठवड्याचा 1 दिवस गावात पांडुरंगाचं मंदिर आहे त्याच्यासाठी 1 दिवस आहे का नाही तुमचा कुलस्वामी ज्योतिबा का सिद्धनाथ
दोन्ही बी आहे मग गाव मोठं आहे तुमचं कारण हे दोन्ही एकत्र आलं म्हणजे मोठी जत्रा आली कारण दोन्ही बी तुल्यबळ देव आहे तिथे सिद्धनाथ म्हणजे खरसुंडीचा हां ज्योतिबा म्हणजे डोंगरचा हा कारण इकडे जळवचा एक आहे पण त्याला मागचं लागतं किंवा पुढचं आहे याला दोन भाग आहेत त्यातले म्हणजे वर्षातून एक वेळ कुलस्वामीला आपण जातो का नाही ग्रामदैवतेला रोज सकाळची देवपूजा आणि वर्षातून एक वारी मागी वारी आहे का ना तुमच्या गावामध्ये गावासाठी एक वेळ टाळ्या वाजवा पहिल्यांदाच वारीचा हिशोब मी बोर्डा वाचला आता पण कुठल्या बुवाना मला वारीचा हिशोब कवा सांगितला नाही विठ्ठल वर्षातून एक वेळ पंढरपूर पांडुरंगाची वारी एवढं सगळं करतो आपण कशासाठी करतो तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख यावं आनंद यावा बरोबर आहे का नाही एवढं सगळं करतो सुख कलियुगात सुख म्हणजेच आस्तिकाला देव हवा आहे नास्तिकाला आनंद हवा आहे नास्तिक देवाला मानत पण त्याला आनंद हवा आहे आणि आस्तिकाला देव हवा आहे देव म्हणजेच आनंद आनंद म्हणजेच सुख मग सुख कुणाच्या पायाजवळ आहे सर्व सुखाचे भगवंताच्या पायाजवळ आहे म्हणजे बघा ह्या वर्षी धनधान्य पिकलं पोरं बाळं शाळेत पास झाली एखाद्याचं लगीन राहिलं असलं तर ठरलं एवढं सगळं झालं की आपण म्हणतो यंदा बघा आमच्या पाठीशी काय आहे देव आहे म्हणजेच सुख आहे सुख आहे म्हणजेच आनंद आहे हे सगळं आपण ह्याच्यासाठी करत असतो आता आनंद बघायला गेलं तर हा प्रत्येकाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असलेली गोष्ट आहे जशी स्थिती असेल तशी गती मिळते आनंद ही एक मानसिक स्थिती आहे प्रत्येक स्थितीला गतीची गरज आहे कोणाचा आसुरी आनंद असू शकतो कोणाचा कसला आनंद असू शकतो कोणाला कशाचा आनंद वाटेल एखाद्याचं घर जळलं तर एखाद्याला आनंद होऊ एखाद्याची गाडी वरनं खाली पडली की त्याला लय मोठा आनंद मानण्याची भाग वेगळे तिची गती वेगळी आहे म्हणजे आनंद ही एक मानसिक स्थिती आहे प्रत्येक स्थितीला गतीची गरज आहे आता गती कुठली पाण्यात वीज आहे कधी कळलं पाण्यात वीज आहे कधी कळलं तांब्यात बॉट घातलं की शॉक लागतो का पाण्याला काय दिली पैनानगरला गती दिल्यामुळे विजेसारखा आनंद काय झाला गतीवर आनंद निर्माण आहे दह्यामध्ये लोणी आहे कधी कळलं दह्याला काय दिलं घुसळण दिलं ते बी पद्धत वेगळी आहे आता मिक्सर आलाय सोडून द्या पण घुसळाय सुद्धा पद्धत आहे लय खाली रवी गेली तर गुडूक गुडूक वाजती पाक वर आली की थयाक थयाक करते बरोबर मधोमध ते घुसळण योग्य गती मिळाल्याशिवाय लोण्यासारखा आनंद निर्माण होत नाही म्हणजे जीवनात आपल्या कोणत्या प्रकारची गती आहे त्याच्यावर आनंद अवलंबून आहे आणि हे सगळं आपण करतो हे कशासाठी आपल्या जीवनात काय यावं सुख यावं आनंद यावा इतकं सगळं केलं का नाही आपण देव धराम सगळ्या आणि 46 वर्ष कशाला झाली अरण्याला एका वर्षात किती बुवा 11 अरे बाप आम्ही 7व झाड टाकलोय 11 गुणिले 46 करा किती बो झालं एवढं बो आपण खिशात घालून नेलं का नाही एवढं सगळं झालं हे सगळं कशासाठी जीवनामध्ये काय यावा आनंद यावा सुख यावं मग इथं आलेले सगळे सुखी आहात का इथं बसलेले सगळे सुखी आहात का कीर्तन म्हणजे प्रश्न निर्माण करणं आणि त्याचं उत्तर शोधणं याला कीर्तन असं म्हटलेलं आहे इथं बसलेले सुखी आहात का जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा शोधून या जगामध्ये सर्व सुख संपन्न असा कोणीच नाही प्रत्येकाच्या मागं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काय लागलेलं आहे तुम्ही शरीरानं येत आहे पण मन कुठं आहे तुमचं सैराट तुकाराम महाराजांचा शब्द आहे सैराटचं ते नागराज मंजुळ्यानं उचललं आणि किती कुटी कमीवलं त्याचं दाद नाही आणि तुकाराम महाराजांनी वाटायची बारी आली केवढं मोठा घोटाळा आहे विठ्ठल इथं बसलेले कुणीही सुखी नाही प्रत्येकाच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःख आलंय शरीरानं इथं आहे पण मनानं कुठं आहे
घरात काय चाललं असेल का पाडापाडी केली असेल जास्तो बाया वनवाच नुसता एक म्हातारी तर सारखी कीर्तनात हात वर करायचं मला वाटलं आजीला लकवा मारलाय का काय म्हटलं आजी असं का म्हण करताय अरे तुला का बाबा स्टेजवरनं सांगतोयस कुलूप लावलंय पण हेचडा मारायचा राहिलाय का काय मला आठवणं झालं कोणाच्या डोक्यात काय असेल इथं बसलेले सगळे सुखी आहात का कुणीही सुखी नाही प्रत्येकाच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःख लागलेलं आणि हे तुमच्या आमच्याच नाही तर सगळ्यांच्याच वाट्याला ते आलेलं आहे संतांच्या सुद्धा वाट्याला ते आलेलं आहे आणि हा सगळं कोडं संतांनाही पडलं की अरे 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 हा सामान्य जीव एवढं सगळं करतोय तरी त्याच्या वाट्याला काय येते दुःख येते काही माणसं तो कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर सुद्धा पाय देत तरी त्यांच्या वाट्याला काय येतं कितीही चांगलं वागलं तरी आयुष्यात दुःख कधी हटलं याचं कारण आणि तुकाराम महाराजांना सुद्धा हाच प्रश्न पडला की अरे 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 हा सामान्य जीव आहे भरकटतोय सगळं करतोय पण याच्या वाट्याला दुःख आहे तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तुकाराम महाराजांना मंडळी यश आलं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडलं की तुमच्या आमच्या वाट्याला दुःख काय येते ते उत्तर आहे अभंगाचं पहिलं चरण जन्मायने घडे पातकाचे मूळ जन्मायने घडे पातकाचे मूळ पातकाचे मूळ जन्मायने घडे पातकाचे मूळ जन्मायने घडे पातकाचे मूळ जन्मायने घडे पातकाचे मूळ जन्मायने पातकाचे मूळ जन्मायने पातकाचे मूळ संचिताचे फळ पुनिया संचिताचे फळ आपुलिया मगवाया विना दुःख वाहू नये मगवाया विना दुःख वाहू नये संगीताचे फळ आपुलिया संगीताचे फळ आपुलिया मगवाया विना दुःख वाहू नये मगवाया विना दुःख वाहू नये जन्मायने घडे पातकाचे संचिताचे फळ आपुलिया संचिताचे फळ आपुलिया जन्मायने घडे पातकाचे मूळ संगीताचे फळ संचिताचे फळ आपुलिया लय जोरात वाजवतो ह्याच्यासाठी एक बार टाळ्या वाजवा मला वाटलं सुरुवातीला ऑर्केस्ट्राच आहे का काय कळण झालं स्टेज बीज आहे सगळं लाईटा जरा कमी पडल्यात आवाज मंडळी तुकाराम महाराजांना उत्तर सापडलं अभंगाचं पहिलं अभंगाची निर्मिती झाली अभंगाचं पहिलं चरण तयार झालं जन्मा येणे घडे पातकांचे मुळं संचिताचे फळ आपुलिया जन्मा येणे घडे शुद्ध मराठीमध्ये अभंगाचा जर आपण अभ्यास केला कारण तुकाराम महाराजांचा एक एक अभंग म्हणजे जगण्याचं साधन आहे गाथा म्हणजे पाचवा वेद आहे कुठेही जायची गरज एका अभंगाचं आचरण कारण परमार्थ हा आचरणावर अवलंबून आहे बाकी सगळं उलटी ज्ञानेश्वरी पाठ असून चालणार आचरण जर बरोबर असलं आणि एक जरी ओवी अनुभवली तरी परमार्थ परमोच्च कोटीला गेला म्हणून समजायचं विठ्ठल मंडळी तुकाराम महाराजांना उत्तर सापडलं अभंगाचं पहिलं चरण तयार झालं जन्मा येणे घडे शुद्ध मराठीमध्ये अर्थ बघा जन्मा येणे घडे जन्माला येण्याच्या अगोदर घडले
जन्मा येणे घडे, जन्माला येण्याच्या अगोदर घडले. काय घडले? पातकांचे मूळ. पातकांचे मूळ. पातक म्हणजे पाप. आता उद्यापासून इथे एक फळा ठेवा, सगळ्यांना दिसेल असा, आणि फळ्यावर अभंग लिहा. महाराज म्हणताना माणसं आपल्या महाराजांच्याकडे बघणार आणि अभंगाकडे बघणार, त्यामुळं अभंग सगळ्यांच्या तोंडपाठ होऊ शकतो. पारायण मंडळ अभंग लिहिला की अजून तयारी, श्रोतासुद्धा तयारीत राहतो. कुठं बुवा चुकतो या, इथं अनुस्वार आहे, बुवा बोलला, सगळ्यांची तयारी होती. तेवढ्यासाठी फळा महत्त्वाचा आहे. आणि म्हणणाऱ्यांना सुद्धा भर देऊन म्हणता येतं. जर चुकलं तर त्याला ते काय शब्द आठवत, तर त्याला मध्येच नारे नारे म्हणायची बारी येते. मग ते कसं तरी गुंडळून न्यायला लागतं ना, असा घोटाळा आहे. त्यामुळं फळा असणं महत्त्वाची गोष्ट. असो, जन्मा येणे घडे, जन्माला येण्याच्या अगोदर घडले. काय घडले? पातकांचे मूळ म्हणजे पाप घडले. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्याकडून गेल्या जन्मात पाप घडले, असा त्याचा अर्थ तयार होतो. काय तयार होतो अर्थ? गेल्या जन्मात आपल्याकडून काय घडले? मागेपर्यंत सगळ्यांना आवाज नीट येतोय का? ना तर बुवा वरडून वरडून मरल. होय, ती बैल बाहेर ती बांधली ते का उदाळली म्हणजे सगळी तिकडे जातील. जन्मा येणे घडे, जन्माला येण्याच्या अगोदर घडलेला आहे. काय घडले? पाप घडले. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभ्यासातून असं आलंय की तुम्ही आम्ही गेल्या जन्मात आपल्याकडून पाप घडले, ते पाप फेडण्यासाठी, ते भोगण्यासाठी, ते दुःख भोगण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म आलाय ना आपण या जन्मात आलोय, असा त्याचा अर्थ तयार होतो. जन्मा येणे घडे पातकांचे, मग संचिताचे फळ आपल्या. संचित म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे जे भोगाय आले ते, त्याला आपल्या शुद्ध मराठीमध्ये वैशी म्हणतात. तुमच्याकडे आहे काय शब्द? का वैशी माहेरला गेली? त्याला वैशी म्हणतात. वैशीचा जोरच काय या केले की आमच्या वैशीचा, ते प्रारब्ध, त्याला संचित म्हणायचं. मग गेल्या जन्मात तुमच्या आमच्याकडून पाप झालंय म्हणून या जन्मात आपल्या वाट्याला दुःख भोगायला आलेलं आहे. एवढं तरी कळलं का नाही? बोला की. मग निम्म कीर्तन कळलं. उद्यापासून तुम्ही सुद्धा सगळी कीर्तन सांगणार, बोलायची गरज. पुढचं सांगतोय का? आता जन्मा येणे घडे पातकांचे मूळ, संचिताचे फळ आपल्या. आता तुकाराम महाराजांनी अभ्यास केलाय. त्यांच्या मताप्रमाणे गेल्या जन्मात पाप झालंय म्हणून मनुष्य जन्म आलाय. मग आता त्यांचा बरोबर आहे का नाही तपासूया. भागवतकार काय सांगतात? भागवतकारांचं मत असं आहे, पाप पुण्य समसमानी, तशीच पाविजे जन्मभूमी, जरी पडे विषमी, स्वर्गवास या नरकी. भागवतकारांच्या मतानं जर विचार केला तर पाप आणि पुण्य दोन्ही समान असेल तर मनुष्य जन्म आहे. पाप जास्त झालं नरकात जाणार, पुण्य जास्त झालं स्वर्गात जाणार. पण दोन्ही बरोबर असेल तर मनुष्य जन्म. तुकाराम महाराज काय म्हणतात? पाप झालंय म्हणून मनुष्य जन्म आलाय. म्हणजे महाराजांचं आणि भागवतकारांचं जुळत नाही. मग आमचे ज्ञानोबराय काय सांगतात बघूया. आमचे ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जे उरावे, ते सुखदुःख फळा यावे, ते भोगण्यासाठी यावे या देहा एक. आगा कर्मी जे उरावे. आगा कर्मी करून ठेवलंय, काय राहिलंय उरलंय ते पाप. म्हणजेच गेल्या जन्मात आपल्याकडून काय झाले ते भोगण्यासाठी या देहानं आपण इथं आलेलो. म्हणजे ज्ञानोबराय आणि तुकोबांचं बरोबर आहे की गेल्या जन्मात आपल्याकडून काय झाले? पाप झाले. आता अभंगाची निर्मिती एवढ्यासाठी झाली, तुमचं आमचं दुःख एवढ्यासाठी कमी करायचा तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला. हे सगळं शोधलं कशासाठी? तर गेल्या जन्मात पाप झालंय म्हणून दुःख आलंय. म्हणजे तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे किमान या जन्मात आत्ता चालूमध्ये तुमच्या आमच्या हातून काय घडता कामा नये. बोला की. पाप एवढं कळलं, सगळं कीर्तन कळलं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला या जन्मात आपल्याकडून काय होऊन द्यायचं नाही. माळ घालायची नाही. असला बुवा मिळेल का? तुम्ही म्हणाल इथंच राहा, जाऊ नका, मठ बांधा इथं. आता तुम्ही काय काय महाराज लय माळा पुस्तकं बिस्तक घेऊन येतात. आपण तसलं काय आणलं? आपण उलटं सांगतो, माळा घालायची, फक्त काय झालं नाही पाहिजे आपल्या हातून. म्हणजे पुढच्या जन्मात आपल्या वाट्याला काय येणार नाही. रातभर देवाला अडवायची गरज, शेजाऱ्याला बी झोपू द्या ना आपण बी झोपा. उगाच शेजाऱ्याला सुद्धा ताप देण्यात काय मजा आहे का?
नाही पण काय झालं नाही पाहिजे पक्क कळलं का नाही? आता तुम्हाला प्रश्न पडणार सगळ्यांना. महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे. पाप झालं की दुःख येणार. या जन्मात आपल्या हातून काय घडता कामा नये, पाप घडता कामा नाही. म्हणजे पुढच्या जन्मात आपल्या वाट्याला काय येणार नाही, दुःख येणार नाही. तुम्हाला प्रश्न निर्माण होणार. तुम्ही हे सगळं सांगताय महाराज बरोबर आहे, आम्ही सगळं ऐकू. तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळं ऐकू. पण हे पाप आणि पुण्य कशाला म्हणतात हे कळल्याशिवाय काय केल्यानंतर पाप होतं आणि काय केल्यानंतर पुण्य होतं हे कळलं पाहिजे ना. म्हणजे आम्ही तसं वागू. सोपं आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं की बाबांनो, कळत न कळत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातून 46 वर्ष पारायणाला झाली. कधीतरी ऐकून झालं असेल तुमचं. थोडीशी उजळणी घेऊया. 3 प्रकारचं पाप होतं आपल्याकडून. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. 3 प्रकार माहीत आहेत ना? 3-in-1 अगरबत्ती, सायकल ब्रँड आहे काय तुमच्याकडं? 3 प्रकारचं पाप होतं. एक शरीरानं केलेलं पाप. लक्ष द्या बारकाईनं, थोडंसंच लक्ष द्यायचं. पुन्हा पुढं लय मजा येत्या. एक वेळ कळलं की सोपं असतं, पेपर लिहायला काय अवघड. शरीरानं केलेलं पाप, वाचेनं केलेलं पाप आणि मनातल्या मनात झालेलं. 3 प्रकारचं कळत न कळत उठल्यापासून झोपेपर्यंत. काही वेळेला झोपेसुद्धा आपल्या हातून कळत नाही. चावाळतं बघा. रातचं कोणी बघितलं का चावाळल्याला? दिवसा जे झालं नाही ते झोपत होतं का नाही? आत्ताच्या गाड्या आल्या त्या बटन स्टार्ट. पहिल्या गाड्या कसल्या होत्या? किक मारायचं. या गाडी शिकत होतं दिवसभर किक्का मारून मारून भेंडाळलं आणि झोपलं संध्याकाळी कटलून. त्याला काय गाडी नीट चालवाय आली, त्याच्या सपनात गाडी आली परत. आणि जे किक मारली शेजारचं एका रट्यात खाटीवनं खाली. आता हे पाप आहे का पुण्य आहे सांगा? झोपत सुद्धा आपल्याकडनं काय करतं? तुकाराम महाराजांनी सांगितलं शरीरानं, वाचेन आणि मनातल्या मनात झालेलं 3 प्रकारचं पाप आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचं पाप घडतं. आपल्या हातून घडता कामा नाही. पहिला प्रकार बघूया. शरीरानं केलेलं पाप आपल्या हातून घडता कामा. माळ घालायची नाही सांगितले मी, त्यांना ठेवायचं परत विसरायचं. एवढं शेवट पण विसरायचं नाही. मला चांगला बोवाय जत्रेला जायला बरं आहे आपल्याला. शरीरानं केलेलं पाप परत आहे का? उठल्यापासून झोपेपर्यंत. उठलं की पहिल्यांदा मुंगळा दिसल्या पायाखाली. तिथून आपली सुरुवात होती. शरीरानं केलेलं आहे का नाही? देवळा मागचं पुढचं आहे का? पाठकोंबडं टांगलेलं रस्त्याला. शरीरानं केलेलं पाप आहे. मी काय सांगितले? माळ घालायची. फक्त आपण पाप घडून द्यायचं. शरीरानं केलेलं पाप आहे. किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा नाही. हे शरीरानं केलेलं पाप आहे. बरोबर आहे? अनेक शरीरानं केलेलं पाप. तुमच्या गावात दारू मिळते का? लगा काय लगा बुवा भारी म्हणणार हो. काय दारू मागतोय, काय मानतोय, काय विचारतो. नाही मिळत. चांगलं गाव आहे. मग गाव तसं चांगलं पण येशीला दारू पिऊन रात्रंदिवस बायका मुलांचा शारीरिक छळ करणे शरीरानं केलेलं पाप आहे. तुकाराम महाराजांनी सांगितले की बाबांनो, किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा नाही. शरीरानं केलेलं पाप, अनेक शरीरानं केलेलं पाप आहे. इलेक्शन असते का तुमच्याकडं? दादागिरी, गरिबाच्या कानाखाली शरीरानं केलेलं पाप आहे. तुकाराम महाराजांनी सांगितले किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा नाही. आणखीन एक शरीरानं केलेलं पाप. शेजारी बांधाला बांध. आता डबल पलटीचं आलं या. एका रट्यात उत्सून मोकळं व्हायचं. हादीचा दोंडाच घालून द्यायचा ना. शरीरानं केलेलं पाप आहे. किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा. ही सगळी कशाची पाप आहेत? शरीरानं केलेले पाप आहे. या जन्मात हे शरीर कशाचं आहे? हे पाणी कशानं पितं? कशानं पाणी पितं? बाटली नव्हे, तोंडानं. साधी सोपी गोष्ट आहे. अध्यात्म सांगतं म्हणून ऐकायचं नाही, विज्ञानानं विचार करायचा. आपण विज्ञानमध्ये आहे ना, अध्यात्म मागं राहू द्या, जुना आहे असं समजा. विज्ञानमध्ये आहे ना, मग विज्ञान सांगतं
जिभेनं पाणी पिणारे प्राणी आणि तोंडानं पाणी पिणारे प्राणी. बरोबर आहे. जिभेनं कोण पाणी पितं? ती काय खात्यात? बासुंदी, श्रीखंड, पुऱ्या. हा, आणि तोंडानं पाणी पिणारी काय जत्रेला जाऊन हाडकं चावत्यात. हे कळलं पाहिजे आपल्याला. हे कुठल्या जातीचं आहे, त्याला काय दिलं पाहिजे. मी काय सांगितले, माळ घालायची पण शरीरानं पाप करायचं सोपं आहे. विठ्ठल मंडळी, हे शरीरानं केलेलं पाप आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, किमान या जन्मात तुमच्या आमच्या हातून घडता कामा. लक्षात राहिलं? 1 नंबर. 2 नंबर आहे का प्रत्येकाला तोंड? हा, का भाड्यानं आणायला लागते? हा, लाकडाचं असतं तर मागच फुटलं असतं. बांगलाय बसल्यापासून जी सुरुवात, घरात आलं तरी रातचं झोपत आलं तरी ते चावाळते. ह्याला काय मीटर भाडं बिडं? तुमच्या इथं गाव मस्त भारी देऊळ बांधले, कट्ट बिट्ट, पारबीर. तिकडे पुढं पारबीर वाटत कुठं आहे ती का? असं गावात मध्यवर्ती बसायला जागा बिगा आहे त्या का? ठेवल्या त्या का? तिथं काय माणसं बसाय असते का? माणसं पाराव बसाय असते का नाही? हां, मला काय माहीत नाही, मी आजच आलो इकडं. आमच्या गावचं सांगतो ना तर मला जाऊन द्यायचा नाही तुम्ही परत. आमच्या तिकडं असं आहे, मग गावाच्या मध्यवर्ती असं मंदिर, मंदिराला पार बीर असं केलेलं, चारी बाजूनं. तिथं त्या कट्ट्यावर बसाय माणसं असतात. आता ती कुठली असतात सांगतो. जुनी माणसं म्हणायची बघा, जुन्या माणसांना माहीत असेल. थराला बी नाही, भरीला बी नाही. आहे का माहिती? पहिली चिखलाची घरं, थराला घडीव, भरीला काचळी, दोन्हीत नसेल तो गोटा. ही अवलाद कशालाच टिकून देत. घराला बी ताप आणि गावाला बी ताप. ती अवलाद तिथं बसाय असते. म्हणजे आमच्या तिकडचं नव्ह, मला माहीत नाही, नाही तर मला जाऊन द्यायचं नाही. हां, ही अवलाद कुठं बसाय असती? तिथं. आता तंबाखू घ्यायची, तंबाखूला चुना लावायचा आणि जे सरपंचापासून माप काढायचं ते पंतप्रधानापर्यंत. मोदीला काय अक्कल आहे का नाही? अधिकार नसताना वाचेचा वापर करणे, तोंडानं केलेलं पाप. तुकाराम महाराजांनी सांगितले, किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा. त्यातल्या त्यात माळकरी दिसला तर गावाच्या पोटात का धुमासतं मला अजून काही कळलं. तुमच्याकडे कसं आहे माहित नाही, आमच्याकडेच माळकरी दिसला म्हटलं की गावाच्या पोटात धुमसाय सुरुवात. ती कट्ट्यावर बसणारी असते, त्यांचं ध्यानच असते कोण कुठं जातोय कोण कुठं जातोय. बुवा जर एखाद्या आळीनं आला, अरे का बुवा इकडं कसा आला? आता काय ह्याच्यात बापानं लायसन काढलं याला, बुवानं येऊनी बुवा ध्यान मोठं. अरे का बुवा बाजारात गेला, अरे का जाऊ दे की, का पोटावर बिबं घालील. बाजारात जायचं नाही तर बुवानं काय करायचं सांगा? हा, बरं गेला तर गेला, तू का सुकट बोंबिलच्या आळीला जातोय का मला सांगा? भाजीपालाच घेणार ना. आणि बुवाचा बाजार किती वाजता हो? किती वाजता बुवाचा बाजार? तुम्ही जाणार संध्याकाळी डिघाव घ्यायला बाजार उठायच्या टायमाला. बुवाला इतक्या उशिरा जाऊन चालतंय? 5ला तुमचं प्रवचन चालू, साला हरिपाठ, 4 वाजता बुवा गावात आला पाहिजे तुमच्या. मग त्याच्या आधी तो बाजारात जायचा म्हणजे बुवा किती वाजता बाजारात पोचणार? दुपारी 2 वाजता. आता 2 वाजताचा बाजार सळला असतो का मला सांगा? कडक. त्यात एकाय अशी बसलेली असते, त्यासनी भिंगाचं चष्मा दिलेलं असते. रुपया 50 वेळा उलटून बघते, 2 रुपये का रुपये त्याला कळत नाही. त्यात अर्धा तास ती घाली होतं. तराजूत तागडी अडकलेली असती साखळीत, ती निघत नाही पाऊण तास. असली इकायला ठेवलेली असते. आण बुवा 2 वाजता बाजारात. आता बुवाला गडबड कार्यक्रमाला जायचं. आता बाजार कडक. आता तुमच्याच गावाचं नाव होय, 80 रुपये किलो वांग. करोनात कसं होतं तसंच होतं की. आता एवढा कडक भाव बुवाला परवडतोय का? का बुवाच्या खिशातून नोटा पडतात आहे? मग बुवा मागणार का नाही मला सांगा? मग आता आजी होती इकायला, भिंगाचं चष्मा घातलेलं, कानात काहीतरी आजीनं अडकेल होतं, ऐकू येत नव्हतं म्हणून. महाराज म्हटलं, आजी परवडणं झालंय, 10 पावशेर द्या की. मागावं का न मागावं? मागितलं काय चुकलं का? मग आजीनं काय म्हणावं? म्हणावं ना बाबा परवाडत नाही, नाही तर काय असं म्हणावं का नाही? आजीनं माझ्याकडे वर बघितलं आमच्या मल्हारपेठच्या बाजारात. मला म्हटली ह्याच्यासाठी बुवा झालायच.
आता बुवानं काय करावं सांगा. विठ्ठल विठ्ठल वाचेनं केलेलं पाप आहे. शेजारणीचं शेजारणीला सुद्धा पटणार. तोंडातनं घालल्याशिवाय जात राहत. तुमच्याकडचं माहीत नाही. एखादीनं जर नवी साडी नेसली हिच्या पोटात धुमसाय सुरुवात. हिकंडच कडाका टाकते. आमच्याकडचं सांगते. कोंबडीव घालून व खोडे नग नखरा करूस. वाचेने केलेलं पाप. पण ती बी हुशार असते. तिला कळतं हे आपल्यालाच म्हणती. ती तिकडच म्हणती शिर्डीव घालून व तिरे नाही तुझ्या जीवाव करीत. वाचेने केलेलं पाप आहे. किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा. तुकाराम महाराजांनी सांगितलं वाचेने केलेलं पाप. कारण का ज्याची आपण निंदा करतो त्यातल्या त्यात संतांची निंदा आपल्या हातून घडता कामा नाही. कारण वाचेचा रसाळ मिथिल आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कारण हे सगळं अवलंबून आहे कशावर? वाणीवर आहे. सगळी माती ह्याच्यात सगळं केलं पण तोंडानं. ती एक म्हण आहे का नाही. शेडजीच्या घरी जाते तर पैसा आणायला. बापानं सांगितलेलं असतं कर्ज झालं जरा शेडजीकडनं पैसे घेऊन ये. पोरगं जातं तिथं शेडजी एवढा मोठा असतो. पैसा आणायचं विसरतं. त्या शेडजीला म्हणतं तुम्ही मेला तर माडीवून कसं खाली न्यायचं. आता तो पैसे दिले का. तोंड चांगला असलं गुण गळते म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? गुण गळतं. या तोंडानं मोठा घोटाळा होतो. म्हणून वाचेचा रसाळ. म्हणून दुसऱ्याची निंदा ज्या वेळेला आपण निंदा करतो त्यावेळेला त्याचं पाप आपल्या माती लागतं. तुकाराम महाराजांनी सांगितले. म्हणून महाराजांचा अभंग आहे बघा. निंदकाचे घर असावे शेजारी. त्याशिवाय आपली प्रगती होत. पण ज्याची आपण निंदा त्याचं पाप आपल्या माती. आमच्या बुवांचे माप काढून काढून बुवा लाकारलं ते का नाही बघा. पांढरं खड टेन्शनच घ्यायचं. आमचं सगळं पाप कोणाच्या माथ्यावर आणि राहिलेलं बी पाया पडून घेऊन जात आहे. बुवा मोकळा निवांत. किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा. तुकाराम महाराजांनी सांगितलं. आता तिसरं पाप आहे की म्हणजे मानसिक आत वर्ण कळत आतल्या धुमास्त म्हणायचं त्याला. धुमास्त कसं धुमास्त. एखाद्यानं जर 4 व्हीलर घेतलीच त्याला वाटतं कवा ही जी पुलावणं खाली जाते मनातल्या मनात म्हणतं. त्याला म्हणायचं आतल्यात धुमास्त. एखाद्यानं बंगला बांधला तर रातचं उठून दगडा हाणते त्याच्यावर. म्हणते का नाही. शेजाऱ्याच्या म्हशीला रेडीनं आपल्या म्हशीला रेडा झाला कसं वाटतंय. आमच्याकडचं सांगते तुमच्याकडचं माहीत नाही मला. रातचंच उठून लिंबू गंडा दोरा टाचण्या सुया खुपसून तिचा गोटा पुजून आतल्यात. गरिबानं मोठं झालेलं श्रीमंताला आवडत. श्रीमंताला वाटतं त्या गरिबानं आयुष्यभर आपली काय करावी आतल्यात. पण शिक्षणानं गरीब झालं मोठं. श्रीमंत बांध धरून बसलं. ती बांधापाशीच आहे अजून. तिथनं काय थोडंसं राखलं. मोठा घोटाळा झाला हा. ही विषमता तयार झाली. त्यामुळं मनातल्या मनात कळत नाही. पण गरीब बी शहाणं नसतं. गरीबाला बी 9 मन मांद असतं. तुमच्यात काय आहे ते का गरीब तसली. गरीबाला किती मन मांद ते बी शहाणं नसते. पोटाला चिमुटा घेऊन घर बांधतं. मग आता गरीबातनं आपण घर बांधलं या. आपली 4 पाहुणी बोलवून भावकी बोलवून वास्तुशांती घालायची का नाही. ह्याला 9 मन मांद. ही जात गावाला आमंत्रण देते. आता गाव शहाण आहे का. खाऊन माप काढल्याशिवाय मासळलं जात. त्यातल्या त्यात माप काढाय महिला वर्ग ह्याच्यातलं. बाया फळकवणीच झालं काय होतं. कसला सडसडीत भातन काय. तुमच्याकडे जेवाय कसं जाता. पहिली पोरं हाताला असायची. आता बाटल्या काकला असतात. तुमच्याकडे कसं जेवाय जातात असंच का कसं. आमच्याकडे तर महिला गोळक्यानं जातात. गोळक्यानं जेवाय उगच मागणं कुजबुज ऐकायची. तुम्ही म्हणणार बुवा तुम्ही तेच धंदे केले ते का गरीब वास्तुशांतीला बोलू तर ही गोळक्यानं येताना तिची माप काढीत माघारी. एक तर मग आमच्यातली लेडीज म्हणली त्या गरीबाचं जीवन आल्यावर माग म्हटली का झालं घर बांधाय. चिटूक आणलं होतं त्यानं. काय आणलं होतं. चिटूक. तुमच्याकडे चिटका आहे ती का काय. मी तर 2 घेतली असती तर असली तर द्या.
पण मोदी सरकारनं 2000ची नोट बंद करायला नाही पाहिजे होती. एक स्टेट बँकेत ठेवायचं आणि एक महाराष्ट्र बँकेत. रोज फक्त लालगीच नोट काढायला लावायची त्याला. विठ्ठल विठ्ठल मंडळी, तुकाराम महाराजांनी सांगितलं किमान या जन्मात तरी तुमच्या आमच्या हातून घडता कामा नाही. जन्मा येणे घडे पातकांची मुळं. अरे बाबांनो, गेल्या जन्मामध्ये आपल्याकडून पाप झालंय, किमान या जन्मात आपल्या हातून पाप घडता कामा. ते 3 प्रकारचं, कायिक, वाचिक आणि आपल्या हातून घडता कामा नाही. म्हणजे पुढच्या जन्मात आपल्या वाट्याला काय येणार नाही, दुःख येणार नाही. कळलं? सगळं कीर्तन कळलं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल आता आलेलं जे दुःख आहे ते तुमच्या आमच्या वाट्याला आलं नाही, सगळ्यांच्याच वाट्याला आलं. भगवंताच्या सुद्धा वाट्याला आलं, संतांच्या सुद्धा वाट्याला आलं का नाही. सजन कसायाचा हात का तोडलं गेलं, पूर्वजन्माचं संचितच आहे. अहो भगवंत चुकला नाही. जमदाग्नी ऋषी माहित आहेत का? जमदाग्नी ऋषी ऐकून नाव. रेणुका माता कुठल्या मालिकेत? आई कुठं काय करते? आईचीच 5 लग्न झाले, आमचा एक बी नाही झाला अजून. रेणुका माता, जमदाग्नी ऋषी, एक महान तपस्वी जोडपं होतं. मंडळी, रेणुका माता पाण्याला गेल्या तर घागर नेत नव्हत्या. बोला, त्याला म्हणायचं पतिव्रता, घागर नेत. तुम्ही काय म्हणणार, वाट्यातनं पाणी आणत होत्या का? सरोवरावर जायचं आणि वाळूच्या खड्याची घागर तयार करायची. जमल का आपल्याला? आता नळ घरात आलं, टाक्या आल्या, पहिल्या घागरी तांबाड जाळून जाळून मेलं, गळतं निघालं. वाळूच्या खड्याची घागर. पतिव्रता म्हणजे तिचा अधिकार केवढा हो? तिची तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका देवावरी सत्ता, तिची 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 देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तिला पतिव्रता म्हणायचं. पण आत्ताच्या काळात पतिव्रता शब्द लागू पडत. दिवसातनं एक तरी मनातल्या मनात नवऱ्याला शिवी येतेच. मनातलं सांगतो सगळ्यांच्या, एक तरी मनात शिवी नवऱ्याला, कारण ती बी अवलाद तसलीच असते. त्यामुळे ह्याला पतिव्रता राहायला जमत. तो पती तसा होता आणि ती पतिव्रता सुद्धा. पती हा परमेश्वर समजून सेवा करणं त्याला पतिव्रता म्हणायचं. तिचा अधिकार मोठा आहे. ती म्हणेल तसं होत होतं. सूर्याला सुद्धा थांबवायची पतिव्रतेमध्ये ताकद. ती जर कांडायला बसली त्या काळात, आता गिरणीत, पाटील कुठं तर गिरणीत, होय पाटील दळान घेऊन खांद्यावर, मुसळ वर गेला आणि पतीला आलेला चाहूल लागली तर मुसळाला वरच्यावर थांब म्हणते. आणि मुसळ थांबत होतं. हा अधिकार कोणाचा होता? हाय, तुम्ही सकाळ करून बघचिला, जत्रा आल्या तोंडावर, आपलं सगळं गेल्यावर खायचं काय? हा, त्याला पतिव्रता म्हणायचं. वाळूच्या खड्याची घागर. एक दिवस प्रसंग असा आला, रेणुका माता पाण्याला गेल्या आणि सरोवरामध्ये गंधर्वांची रासक्रीडा चालली होती. आपण संचित प्रालब्ध चाललंय बघा. गंधर्वांची रासक्रीडा चालली होती. रेणुका माता पाण्याला गेल्या होत्या. चुकून गेल्या नव्हत्या, चोरून बघितलं नाही. जाता जाता सहज दिसलं गंधर्वांची रासक्रीडा आणि पातिव्रत्य भंग पावलं. पतिव्रता राहणं किती अवघड आहे बघा. नुसती रासक्रीडा
आवर्जून गेल्यात का? चोरून बघितलंय का? दाराच्या फटीतनं वाकाळ अंगा घेऊन आतल्यात मोबाईल बघितलाय का? टुकू टुकू ऐ सहज दिसलं पातिव्रत्य भंग. पतिव्रता राहणं किती अवघड आहे सांगा. मग सध्याच्या काळात कसं होत असेल सांगा. तुमच्याकडे नवरा नवरीची लग्न होत्यात का? बोला गे, होत्यात का नाही? अरे होत्यात होत्यात मला बुवा का लग्नाला येतोय, मरेल की इतक्या लग्नाला. मग नवरा नवरी आधीच फोनवर का बावल्यावर बोलतात? खोटं बोलतात तुमच्याकडं? फोनवरच बावल्यावर बोलतात. त्यांचं ध्यानच नसतं कोणाकडं, ती त्यांच्याच नादात असतात. आणि त्या शब्दात एक ताकद असते बघा. नुसतं आहो आहो शब्द लय अवघड आहे. आहो एवढं जरी म्हटलं का नाही, ह्याला वाटतं कुठनं उडी टाकू, कड्यावरून टाकू का वरनं खाली टाकू. जा तयारच असते उडी घ्यायला. आमच्याकडे नवरी स्टेजवरच नवऱ्याला सांगते, आहो ऐकलं का? मला की नाही, अलीकडे शिकलेल्या मुली की नाही लई शब्द वापरतो. मला की नाही सलमान खान आवडतो हो, त्याचा फोटो माझ्या बेडरूममध्ये लावा. आता हे गणित केवढ्याला पडेल सांगा. रेणुका मातेनं नुसतं पाहिलं तरी पातिव्रत्य भंग पावलं. वाळूच्या खड्याची घागर तयार करता आली नाही, आश्रमापर्यंत पाणी आणता आलं नाही. आणि हे हितं घडलं तिथं पतीला कळालं आश्रमात. मग तो नवरा कसा असेल? आमची पळून गेली तरी महिनाभर कळली नाही कुठं गेली, शोधून शोधून मेलं. ते हितं घडलं ते तिथं त्यांना कळलं. रागानं लाल झाले, आपल्या बायकोकडून अपराध झालाय. त्याला म्हणायचं पती आणि त्याला म्हणायचं पत्नी. मुलाला आदेश दिला, तुझ्या आईकडून अपराध झालाय, तिचं डोकं उडव. हाय का शिक्षा असली? त्याला म्हणायचं नवरा. पहिल्या मुलानं ऐकलं नाही, पोरगं जाग्यावर जाळून मारलं, त्याला म्हणायचं बाप. आताची पोरं बापाला जाळून मारतात. दुसऱ्या मुलाला आदेश दिला, दुसऱ्या मुलानं आईला वंदन केलं, वडिलाला वंदन केलं, स्वतःच्या परशुनं स्वतःच्या आईचं डोकं धडा वेगळं केलं. तो अवतार होता परशुरामांचा. अवतार कार्य संपलं. परशुराम हे प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला आले. रेणुका माता या कैकेयी म्हणून जन्माला आल्या. या जन्मामध्ये या रामानं आईचं डोकं उडवलं होतं, त्या जन्मामध्ये त्या आईनं त्या रामाला 14 वर्ष, त्याला म्हणायचं संचिताचे फळ आपुलिया. प्रारब्ध कुणालाही चुकलं नाही, भगवंताला सुद्धा नाही. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सुद्धा वाट्याला ते. आताच काही सांगत नाही, नाही तर मला धरून नेतील. मागचं सांगतो. आमच्या तालुक्यातले, कराड तालुका पाटण तालुक्यातले दिग्गज नेते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण, गरीब परिस्थितीमध्ये लाईटच्या, रस्त्याच्या लाईटच्या दिव्याखाली अभ्यास केला. एक ताकदीचा नेता, कुशल संघटक, धडाडीचा नेता, देशाचे संरक्षण मंत्री झाले का नाही? त्यावेळेला युद्ध झालं. यशवंतराव चव्हाणांच्या तोंडचं वाक्य आहे, हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्रीचा काळा पत्थर आपल्या छातीचा कोट करील. एवढ्या ताकदीचा धडाडीचा नेता, कुशल संघटक, उपपंतप्रधानापर्यंत गेले की नाही? पण पंतप्रधान होता आलं. याला म्हणायचं प्रारब्ध. 1% काय अडालं? प्रारब्ध. जे परदेशात होते ते इकडं आले आणि पंतप्रधान झाले राजीवजी. त्याला त्यांचं प्रारब्ध म्हणायचं. याला म्हणायचं संचित. आमच्या तालुक्याचे नेते, गरीब कुटुंबातले, मरळी गावातले, पोटाला अन्न एक वेळचं नव्हतं. कोल्हापूरला प्रत्येकाच्या घरी एक दिवस जेवायला, कारण एक संपूर्ण महिनाभर जेवण घालण्याची कोणाची ऐपत, वार लावून जेवत होते लोकनेते बाळासाहेब देसाई. LLB झाले त्या काळात. लोकड बोर्डला गेले, सगळी खाती भूषवली. गृहमंत्री, शिक्षण मंत्री, महसूल मंत्री खाती भेट होती. तर त्यासनी गृहमंत्री असताना पोलीस भरती झाली होती त्या काळात. तालुक्यातल्या पोराची उंची भरली नाही तर सांगायचं तर पायाखाली ईट ठेव, तुझ्या बापाची नोकरी द्यायची आहे का? एवढ्या ताकदीचं नेतं होतं ते. पण मुख्यमंत्री होता आलं, त्याला म्हणायचं त्यांचं प्रारब्ध. त्या काळात जर ते पंतप्रधान आणि हे मुख्यमंत्री झाले असते, देशाला सुवर्ण युग आला असतं. विठ्ठल विठ्ठल. आपण प्रारब्ध सांगतो
संचित सांगतोय, संचिताचे फळ आपुल्या त्याला प्रारब्ध म्हणायचं. सगळ्यांना कुणालाही चुकलं, प्रत्येकाच्या वाट्याला आलंय ते आपण निमूटपणे भोगलं आणि आलेलं वाट्याला निमूटपणे भोगायचं आहे. ते देवामुळं आलं नाही, ते आलंय आपल्या. त्यामुळं देवावर रुसायचं, देवावर टणकायचं. देवाचा ना आपला काय संबंध नाही वय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात भगवाया विना दुःख वाहू नये, भगवाया विना दुःख वाहू नये, मगवाया विना दुःख वाहू नये, मगवाया विना दुःख वाहू नये, भगवाया विना दुःख वाहू नये, भगवाया विना दुःख वाहू नये, मगवाया विना दुःख वाहू नये, मगवाया विना दुःख वाहू नये. रुसोनिया काही देवावरी, रुसोनिया काही देवावरी, भगवाया विना दुःख वाहू नये, भगवाया विना दुःख वाहू नये. रुसोनिया काही देवावरी, रुसोनिया काही देवावरी, मगवाया विना दुःख वाहू नये, मगवाया विना दुःख वाहू नये. भगवाया विना दुःख वाहू नये, रुसोनिया काही देवावरी, रुसोनिया काय देवावरी. मगवाया विना दुःख वाहू नये, रुसोनिया काय देवावरी, रुसोनिया काय देवावरी. मंडळी. एवढं सगळं झालं. गेल्या जन्मामध्ये पाप झालं जन्मा येणे घडे पातकांच्यामुळं. या जन्मामध्ये आपल्याला भोगा आलंय, दुःख वाट्याला आलंय. तुकाराम महाराजांनी सांगितले दुःख आलंयच, पण आलेलं दुःख देवामुळं आलेलं नाही, तुमच्या आमच्यामुळं आलंय. म्हणजे या जन्मात पाप करायचं, पण आलेलं दुःख निमूटपणे भोगायचं. सगळ्यांच्याच वाट्याला आलं, संतांच्या आलं, देवाच्या आलं, तुमच्या आमच्या आलं. निमूटपणे भोगायचं आणि दुःख उगाळायचं. मग वायाविनं दुःख वाहू नये म्हणजे उगाळणं. आपल्याला सवय दुःखाचा काय पिटायचा, सगळ्या जगाला वरडून उगाळायचं नाही. रुसोनिया काय देवावर रुसायचं. हे देवामुळं आलेलं. आमच्याकडच्या बायका तर काय बी म्हणतात. आमच्यातली तर एक महिला म्हणली जळलं तोंड देवाचं. आले का देवाचा काय संबंध आहे का याला. आणि टणकायचं मोठं याडवं, देवावर टणकायचं. बघा की हो देवानं आमचं सडलं नाही केलं. आले का तू याकच आहेस का बघायला. आता किती वजन पडली तर या सगळ्यांचं देवाला बघा येळ आहे का तेव्हा. टणकणं रुसोनिया काय देवावरी, देवावर टणकायचं. पण आपल्याला टणकल्याशिवाय राहत. टणकण्यात सुद्धा प्रकार असते तर बघा. टणकण्यात सुद्धा गडी शक्यतो जास्त टणकत नाही. लईच टणकला, राग आला, शिर्डीला लात घालेल, बैलाला तापाटणं मारेल. ह्याच्यापेक्षा लई काय गाड्याला व्यक्त करता येत. पण महिलांचं टणाकडे वेगळं असते बरं का. तुमच्याकडचं माहीत नाही मला, नाही तर जाऊन द्यायचा नाही. थोडक्यात सांगतो. बारका असतं का नाही ते फडफडतं. जरा बारकाने लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. छोटं असतं ते असं फडफडतं, मोठं असतं ते शांत असतं. हत्ती बघितलाय रस्त्यानं चाललाय, किती माग कुत्री लागू द्या, मागं वळून बघित शांत असतो. पण शिर्डीची कोकरं बघितली ते बारकी शिर्डी टोंग 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 सगळ्या रस्त्यानं उडून. आणि शिर्डी किस्ती बी फुगू द्या सारखं शेंड्यावर जाणं वल्ला वल्ला वल्ला. बारकं तेवढं जास्त फडफडतं. मोठं 1.5 लाख 2 लाख येणार पगार घेणारी माणसं बघितली आहेत का तुमच्या गावात. काय 1.5 लाख 2 लाख शांत असते. बाजारात भाज्याचा वास आला, कडेगावात कडेपूरला तर भजं सुद्धा खात. पगार किती घेतं. आणि आमच्या बोवाला पाकिट मिळू द्या. दुसऱ्या दिवशी तो भाज्याच्या उरावर पडलेला पालता दिसतोय तुम्हाला. बारकं बघा, कॉलेजची पोरं काय गावात आहेत का, आहेत का. बारकं तेवढं फडफडतं.
कॉलेजची पोरं आहे ती त्यांच्या मागणं चालायचं. त्यांची जीनपॅड बघितल्या का? आपल्याला वाटतं का आता निसटता का मग निसटतं, धरा 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 मागणं तिला. सगळ्या पॅन्टला भसकच आणि सगळ्या झालरीच. एवढा मोठा निर्म्या एवढा मोबाईल मागं ठेवला, सगळ्या वाटण ढंगळांग ढंगळांग ढंगळांग. बारकं तेवढं फडफडतं, मोठं. म्हैसाना मस्त आहेत का गोलशिंग्याची? रस्त्यानं सोडा बघू बरं. कुकुरुड्या घेतील का? नाही घेणार. तिला माहीत आहे पाय मोडला तर आपल्याला उठा येणार. ती शांतच चालणार. मोठं 300 रुपये कमी होतं, 400 रुपये गावात आहे का? यशीपासूनच गरजत येतं. लिजिम खेळतच येणार. गावाला खरेदी करी नाद करायचा नाही. किस्त कमी होतं 400 रुपये, पण दंगा बारका आहे का? बारकं तेवढं फडफडतं. मोठं 1.5 लाख 2 लाख पगार घेणारे इंजिनियर डॉक्टर बघितले का? डॉक्टरना बघितले का कधी? आहेत का डॉक्टर? काय हात लावायला किती रुपये घेतात? 500 रुपये घेतात का नाही? डॉक्टरची केस अशी असतात का जटा वाढलेल्या? डॉक्टर आलेल्या केस असं धरून म्हणतो का किधर आहे रे पेशंट, मला बघू दे. छताडाची बटणं बिटणं उघडी टाकून डॉक्टर कधी असा आलाय का? किधर आहे पेशंट? जिथल्या तिथं असते अशी बटणं बिटणं इनशर्ट लावून. साधी कॉटनचे कपडे असतात. कमी होतात किती? टणाकल्याचा प्रकार सांगतोय. उद्यापासून तुम्ही ते टणाकणार तेवढ्यासाठी सांगतोय. तर बघा आता पुढं थोडंसं आहे का? बारका असते ते फडफडतं. 2 लाख पगार घेणार, देणार ठेवायचं. महिला मंडळ पुरी यायचे का शाळेतल्या? मोबाईल काढा, हिशेब चुकायचा. 2 लाख पगार घेतं. रेषेत घरी येतं. भाज्याचा वासाला भजं सुद्धा वाटत खात. पगार किती येतं? इसरायचं नाही आता आकडा. पगार किती येतं? 2 लाख. रेषेत घरी येतं. भाज्याचा वास, भजं सुद्धा खात. घरी आल्यावर स्वतःचं पाणी स्वतःच्या हातानं. पगार किती घेतं? 2 लाख पगार. इसरायचं. स्वतःचा चहा स्वतःच्या हातानं करून पितं. पगार किती घेतं? 2 लाख. पण कबशी वाईट. चहा कशातनं पितात? कशातनं पितात? कबशीतनं. मग कबशी वाईट. पण आता कबशीच नाही कोणाच्या घरात. बुवा या चहा प्याला फुलपात्र मेलं, तोंड भाजून फोड आलं. फुलपात्राशिवाय चहाच नाही. तर आणि म्हणून आणखीन म्हणायचं बाया कार्टीने फोडला, तर हिच्या घरात कार्टीच नाही तर फुटला कुठं? कबशीच आणली नाही तर फुटल कावा? मेलं बुवा, तोंड भाजून भाजून फोड आलं सगळं. आणि उन्हाळा असला घोड्याच्या पोटचा. आता फुलपात्र चहा म्हणजे बुवा कवाशी प्यायचा सांगा? का अगबंद पाण्यात बुडवावा त्यानं? कबशी वाईट. बशीत किती बी कप हळूच ठेवा, आवाज होतो. चोरून चहा प्याला येत. 2 लाख घेतं. स्वतःचा चहा स्वतःच्या हातानं करून. पण कबशी द्वाड. कबशीचा आवाज झाला. मॅडम कुठं असतात? मॅडम घरात कुठं असतात? हॉलमध्ये. मॅडमच्या पुढे एवढी मोठी TV असते. हातात काय असतो? रिमोट असतो. 19 चॅनल एका वेळेला खाटूखुटू चाललेलं असतात. कबशीचा आवाज आला. मॅडम हॉलमधनं झाक मारतात. अहो ऐकलं का? मलाही थोडा आणा. मेली तुमच्या हाताला चवच चांगली असते. पगार किती घेतं? स्वतःचा चहा मॅडमना चहा घेऊन जातं. पगार किती घेतं? जाऊन असं कबशी घेऊन उभं राहतं. वर सुद्धा बघित नाही. पगार किती घेतं? 2 लाख पगार. मॅडमच्या हातात चहा देतं. पगार किती घेतं? मॅडम हातानंच म्हणतात छान झालाय, वर सुद्धा बघित नाही. पगार किती घेतं? 2 लाख पगार घेत. मॅडम दिवसभर घरी असतात. 4 कामं 8 नावं. तुमच्याकडे आहे ती का? कामं किती? नावं किती सांगू का? भांडी कुंडी घासून पुसून धुणं वाणं झाडून लुटून. बाया 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 गेलो कंपार्टदांगा बारका आहे का? टणकायचं प्रकार सांगतोय. बारका असतं ते फडफडतं, मोठं तेवढं शांत. आपण टणकू का इथनं पुढे देवा. आता शेवटचं उदाहरण सांगतो. तुम्ही बुवाचा बॅनर करूनच लावणार आता. ह्योच बुवा असू द्या म्हणून. शेवटचं उदाहरण सांगतो.
बघा तुम्ही आम्ही शेतकरी माणसं आहे का नाही सगळी कुटुंबातली. शेळ्या मेंढ्या मसरं कोंबड्या आहे ती का घरी? आहे ती का? आहे ती म्हणा की बाबा कोंबड्याने आला लाईव्ह. हां आता उदाहरण बघा, मोबाईल घ्या पोरांनो, विसरायचं नाही. देशी कोंबड्या आहेत का ना घरी? आहे ते का? देशी कोंबडी दिवसातनं किती अंडी घालते हो? थोडक्यात सांगा, किती अंडी घालते? एक अंडा. मग हिशेब चुकायचा ना तर दृष्टांत कळलं. दिवसातनं अंडी किती? अंडं केवढ्याला बाजारात जात? सगळ्यांना सांगा, बोला माहिती आहे विदर. 7 रुपयाला. आता हिशेब चुकायचा नाही, ध्यानात ठेवायचं. अंडं केवढ्याला? दिवसातनं अंडी किती? बघा, अंडं केवढ्याला? दिवसातनं अंडी. पण अंडं घालायच्या आधी तिचा दंगा असतो ते ऐकलाय का? अंडं घालायच्या आधीचा दंगा माहीत नाही? टाक 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 टाक. दंगा बारका आहे का? अंडं केवढ्याला? दिवसातनं अंडी किती? बरं तिचा दंगा अशा टायमाला असतो दुपारच्या 1:30ला आमच्या झोपा लागांच्या बुवाचा, आणि हिचा दंगा टाक 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 टाक. बरं काय वेळेला कोंबडी बी बरडत नाही, त्याच्याबरोबर कोंबडा बी वरतो टोक 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 टोक. योट नुसता. अंडं केवढ्याचं सांगा की? दिवसातनं अंडी किती? दंगा बारका आहे का? बरं आता एवढा दंगा केलाय, जातीनं का अंडं घालायचं का नाही? पहिली उडी देवाऱ्याव, एका राट्यात द्याव खाली. द्याव किती किमतीची? अंडं केवढ्याचं? दिवसातनं अंडी किती? आणि द्याव कुठं घालिवलं तिनं? आता जात तेवढ्या का बसते का? जे उड्या माराय सुरुवात, शोकेश म्हणू नका, कपाट म्हणू नका, फॅन म्हणू नका, धडाधड वरनं खाली. 3,500-4,000 हजाराचं नुकसान. अंडं केवढ्याचं? दिवसातनं अंडी किती? दगा बारका आहे का? बरं आता एवढं सगळं झालंय, जातीनं का बसायचं का नाही? पुन्हा अंडं घातल्यावर मालकाला 1 तास सांगते मी अंडं घातले म्हणून. टाक 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 टाक. मोठ बारका आहे का बघा? मंडळी, विनोदी दृष्टांत एवढ्यासाठी आपल्याला सिद्धांताकडे यायचं आहे. मग वायाविना दुःख वाहू नये, कारण नसताना दुःख उगाळू नका, देवावर रुसू नका. हे देवामुळे आलेलं नाही, गेल्या जन्मात तुमच्या आमच्याकडून पाप झाले म्हणून आत्ता वाटेल आपल्या काय आले. म्हणून या जन्मात तुमच्या आमच्या हातून काय घडता कामा नये, पाप घडता कामा नये. म्हणून एक वेळ त्या भगवंताला सगळ्यांनी हाक मारू. विठोबार कुमारी सगळ्यांनी देवाचं नाव घेतलं. सगळ्यांनी देवाचं नाव घेतलं का? हातानं टाळी, मकांना. मग तुम्ही म्हणणार मग तुला कशाला आणलाय? आम्हाला घ्यायचं असं तुला बोललो असता का एवढ्याला म्हणून? बरं असू द्या.
किती वाजले आता? 11:15. 11 म्हटलं की ते करत असं जांबीत येतं गच खालेलं असतं सनपंक्तीला रिटून आणि ते झोपत असं पुढं आपटतं आणि पुढच्याला दणका लागला की पुढचं रागानं मागं बघतं. मग आता ते मागचं म्हणते आपोआप होते पण तसं एसटीत करायचं नाही बरं का. तुम्हाला 50% आरक्षण मिळालं आता गर्दी आहे त्या पुढं आहे लोखंड टिंगुळीला असं झोपत आपटलं की एसटी झोपायचं नाही देणं ठेवा. दुसरी गोष्ट काय सांगणार होतो? हार लय भारी गाठलाय गावानं बरं का. 1 नंबर हार आहे. अहो आमच्या लग्नात सुद्धा असलं हार नव्हतं. त्या काळातलं आमचं लगीन म्हणजे गांधी लग्नाला नुसती सुरुवात झाली होती बघा. दुपारची 1:30ला लग्न लागायची. गांधी लग्न देवळात शेवचिवडान लाडू पुड्या बांधून द्यायची. आठवते का? 6:30ची लग्न बंद झाली आणि गांधी लग्न 1:30 वाजता लागायला लागली. तवा आहे का नाही? तवा आणि तवा आमच्या काळात चाफळाला आमच्या लय लग्न लागायचे. राम मंदिर चाफळ आहे का माहिती? लय लग्न असायचे 12-12 13-13 लग्न एका दिवशी. एक दिवस गंमत झाली. आता आज आमच्याकडे जोरात पाऊस झाला. तसला पाऊस झाला त्या चाफळात. इतका जोरात पाऊस की कुत्र्यासारखा पाऊस धाड धाड धाड. जे चुपली नवरा नवरी आता ती पुढं एकमेकाच्या गाठी बांधल्यात आहे का लगीन लागल्याशिवाय पुढं अशी उभी केलेली आणि कानावर जे चोबा असं हाणलं पावसानं जे पळाली तर ती चुकली. ह्याची नवरी त्याच्यापाशी त्याची नवरी त्याच्यापाशी. बरं तवा काय मोबाईल होता का काय? योटच की सगळा कळलंच नाही कोणाला. घरी गेल्यावर कळलं नवऱ्या चुकल्या तर दुसऱ्याची घेऊन आलोय आपण. म्हणून नवऱ्या पोचवाय महिना गेला पुन्हा. गाडी आहे का घोडा आहे तवा काय आहे? असलं तेच गंमत होती त्या काळातलं. आणि तवा हार कुठलं होतं? मी लय हार भारी घातला. आणि आमची बायको म्हणती रोज तुम्हाला चांगला हार मिळते या. म्हटलं तू चल तिला बी घेशील का नाही हार? वरून आणखीन साडी बोवायच्या बायकोला. बरं 4 चाकी गाडी आहे. साड्यालाही झालं तर गाडीनं जाते आहे की काय वाईट आहे का सांगा की? पण हे हार बघितल्यानंतर वाईट वाटलं कुठलं? करोनाच्या काळाचं सगळ्यात वाईट अवस्था होती. तुमच्याकडे करोना आला होता का? कसा होता? करोना प्यार है मुका घेतला तरी चालत होता का? वाईट परिस्थिती करोनात. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचं बरं होतं. शेतकऱ्यांचं बरं. मुंबईवाला देणगीदार तो पारायणाला दिसणार पण करोनात दिसला. मुंबईवाली येऊच नका इकडं शाळेत ठेवा. मिली तर मुंबईवाली. त्यापासून मुंबईवाली देणगी द्यायची कमी आली गावात. लेका गावानं लई ताप दिला आम्हाला. शाळेत ठेवलं लेका करोनाची. त्यातल्या त्यात कलाकारांचं दिवस वाईट गेलं. एकाला खायला अन्न नव्हतं आणि आम्हाला ही सवय अशी रोज 2 तास वरडायची. त्याशिवाय आमची प्रकृती नीट राहत. ह्याला वाजवल्याशिवाय झोप लागणार, यांना गायल्याशिवाय झोप लागणार. ही शरीराला आमच्या सवय झालेली. आणि त्या करोनात अहो घरात राहून राहून पिवळं चूट व्हायची बारी आली. आणि आमची बायको नाही शहाणी आधी. ती रोज मला काहीतरी वेगळंच म्हणायचं. मला म्हणायचे अहो तुम्ही आज कसं तरी दिसताय. तसं माझ्या पोटात भडभाडून यायचं का लेका आपला नंबर आला. बरं तवा जी दवाखान्यात गेली ती मागं आली तिकडंच गेली. ती मातीसुद्धा नाही त्यांची. लेका चांगला बुवा 2 शब्द कोणीतरी श्रद्धाजीला बोलल का नाही बोलल. बरं गेलं तर पुन्हा माती तरी कपाळाला लिहायला मागं आहे का? पण हिचं तोंड राहतंय का? 2 दिवस नाही गेले की पुन्हा म्हणायचे अव तुम्ही मला कसं तरी दिसताय बरं का. तसं माझं ठोकं हिथलं हिथं ऐकू याचं धाड धाड का लेका आपला नंबर आला का काय आलं काय कळाय मार्ग नाही. काय जातीच्या एक दिवस मनात आलं काय सांगा हो. जातीनं झोपत जर पाटाच डोसक्यात गाठला तुम्हाला काय कळणार आहे? काय कळणार आहे सांगा झोपत. बरं कुणाचं गावलंय का काय? हा मस्त माझं तिच्यावर प्रेम आहे पण गावलंय का मनातलं? काय एक दिवस तिच्या मनात आलं मला म्हणली कीर्तनाचे कपडे घाला. तसं माझं हुर्द भरून आलं. लेका पोरासनी फोन करावा का का आपलं संपतच आलंय बहुतेक. कोण आता ही जात हात धुवूनच माझ्या मागं लागल्या तर आता नाही म्हणावं तर दोघच काय करील सांगता येते घरात. ती कसं तरी बेदबेद धोतार नेसलं नेहरू शर्ट घातला कपडे घातली की पण धोत्रात पाय आत लुटू लुटू कापाय. धोत्रात पाय कापल्याला कळत नाही ती बरं का. आतले आत पाय लुटू लुटू थरथर थरथर थर कापत हिथलं ठोकं हिथं ऐकू याचं. आपली कपडे घातली लगेच आली बाहेर. फेटा कोंडा की
तसं लईच भाव डोळ्यातनं माझ्या पाणी यायला लागले का आता नंबर आला महाराज तुझा तुझं काही खरं नाही आता बेत आपला फेटा गुंडळला डोळं पाण्यानं भरलं होतं खाटीव बसलो घरात गेली बुका घेऊन आली बुका कपाळाला लावला तसं माझं हुर्द भरून आलं हुंदकात येणार आता जात का धोतार तोंडावर दाबत्या का करते आणखीन काय घावलंय का काय सांगा की बुका लावला आणि पुन्हा घरात गेली यस्तूर म्हणजे इकडं धडाक 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 आता काय घेऊन येत्या ती मोकळं नारळानं पाकिट घेऊन आली मोकळं पाकिट नारळ घेऊन आली आणि माझ्या हातात दिला आणि जे पुंडलिका म्हटली आणि जे बोवाटा वाटला कारण रोज पाकिट बघायची सवय लागलेली विठ्ठल 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 जन्मा येणे घडे पातकांची मुळ संचिताचे फळ आपुल्या मग वायाविन दुःख बाबू नये रुसोनिया काय देवावरी सगळ्यांनी देवाचं नाम घेतलं असेल महिलांची संख्या जास्त आहे गड्यांची संख्या कमी आहे तुम्हाला प्राधान्य आहे तुम्ही MBBS वस्तू तुम्हाला फी भरावी लागणार नाही अच्छे दिन आहेत तुमची लई मजा आहे राव आम्हीच मेलो काम करून करून सगळे तुमचं 2-2 हजार 6 हजार याला आलं का एकदम मध्ये तसं काय चांगलं आहे हो त्या काळात गहू इतकं मिळालं मन उडू झालं तसं गावात किडं झालं कशाला बी गाठलं आम्ही आता मागणं तांदूळ मिळायला लागलं आहे का नाही मजा आहे का नाही सगळी आता तिकडे काही जास्त जात नाही महिलांची संख्या जास्त आहे गाड्यांची संख्या कमी आहे आता जर स्पर्धा लावली आपल्यात इलेक्शन लावलं तर आमची पार्टी पडणार का तर आमचं गडी कसं आहे ते बघा असं वाकडं तिकडं बसलं ते निम्म बाहेर आहे ते गाड्याची अवलाद म्हणजे मुंगळ्याची अवलाद म्हणजे मी बी त्यात आहे बिळातनं निघालं का नाही जात हे त्याच्या टांगड्यात आणि ते त्याच्या टांगड्यात सगळं चालत नाही ते आणि महिला बघा मुंग्यांची रांग एका रेषेत तुम्ही अशी बोटानं तोडा ती पुन्हा चिकाटणार पण महिला इकडे तिकडे जाणार बघा कसं सगळ्या समूहान आहेत आता गाणं लावलं आम्ही किती बी रिटून संत पंगत आज लई भारी होती बरं का तरी 3.5 भाकरी खाली असेल गप गप म्हणेल म्हणाय जर लावला आता एवढं खाऊन आलोय किती बी गडी खचून आराडला खालचा साच किस्त बी खाऊ द्या वर चढणार पण तुमचं भांडण जर लागलं का नाही तो वर असते कडा 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 शेट जातो म्हणून पूर्वीच्या माणसाने बघा 2 वाद्य केली होती तर एक पोगणा आणि एक पिपाणी आहे का माहिती पोगणा एवढा मोठा तोंड फुगून वाजवणार पण आवाज तेवढाच त्याच्यावर त्याचा कधी आवाज चढला पण पिपाणी एवढीच पण शेडज्यातच जाणार ती टिलिलिली टिलिलिली त्यामुळे तुमच्याबरोबर स्पर्धा लावली तर आमची पार्टी त्यामुळे आपण अर्ज काढून घेऊया ह्यांच्या पार्टीचा आता वेळ आपल्याला कमी आहे तुम्हीच फक्त माझ्या मागणं म्हणायचं बाकीच्यांनी म्हणायचं विठ्ठला रकुमाई विठ्ठला 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 रकुमाई विठ्ठला विठ्ठला इको कमी करा बोलावा विठ्ठला कसा आवाज आहे का नाही याला म्हणायचं संगीत सम्राट स्टार काम आहे तुम्ही आता माझ्या मागणं तुम्हीच आमची पार्टी पडल्यात जमा आहे बोलावा विठ्ठला ऐकावा विठ्ठला करावा विठ्ठला पहावा विठ्ठला मिसरी सुटाला आता कॅसेट कशात अडकला ग्रामस्थ मंडळी बरं का आता ह्या महिला काय म्हणणार माहिती आहे का ह्या बुवाला कोणी फोनवर तारीख दिली त्याला आधी धरा ह्या अवलाद गावात आणलीच कशाला हे आमच्या मिसरीव घसारते म्हणजे शान आहे का
पण आमच्याकडे मिसरीला कराड पाटण म्हणतात. काय म्हणतात? आमचं पापराड गाव आहे मधी, इकडं आहे पाटण, इकडं आहे कराड. इकडं बॉट गेलं की पाटण, इकडे गेलं की इकडे गेलं की इकडे गेलं की येतं की तुम्हाला बी. पण आता कराड पाटण करायची गरज. आता आलाय मिक्सर, वाटा फिटायची भानगड, एका बटनात खुर्र बारीक होते. बॉट लावायचं, चमचा टाकायचा, चमच्यानं घ्यायचं ना असं वरनं सोडायचं, पाहिजे असं आता बसवायचं, त्याला धक्का लावायचा. नवीन पद्धत सुरू झाली आता. पण मंडळी सगळ्यात वाईट काय असेल तर तंबाखू आणि मिसरी. कारण दिसायला व्यसन छोटं असलं तर ती इतकं घातक आहे. आणि दर 10 मिनिटानं सेवन आहे त्याचं. किती मिनिटानं आहे? 5 मिनिटानं. 10 मिनिटानं जर तंबाखू आणि मिसरी घासली खाल्ली, आणि त्या निकोटीचं प्रमाण इतकं आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अटॅकचं प्रमाण त्याच्यामुळे वाढले. गुटखा, तंबाखू, मिसरी. शिराशा आकुंचन पावत्यात, रक्तस्राव, रक्ताच्या गुठळ्या. त्यामुळे 46 वर्ष पारायणाला झाली. यंदाचं 46वं वर्ष आहे. आज या ठिकाणी सगळ्यांनी संकल्पना करूया, नाही माळ घातली तरी असला बुवा मिळेल का. पण आजपासून तंबाखू आणि मिसरी खायची किंवा घासायची म्हणा की नाही. वा विठाला विठाला जन्मा येणे घडे पातकांचे मुळ संचिताचे फळापुल्या. मग वाया बिन दुःख बाबू नये रुसोनिया काय देवावरी. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले की बाबांनो संसार दुःखाचा आहे. शब्द वापरताना कसा वापरलाय? ठाऊकची आहे. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे, माहिती आहे. काय माहिती आहे? निश्चितच संसार कशाचा आहे? दुःखाचा आहे. मग संसार दुःखाचा आहे माहित आहे. कितीतरी प्रमाण दिलेत. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख मुळ चहूकडे विश्रांती नाही कोटी. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 संसार आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोड, सुखाचा विचार नाही गोड, सुखाचा विचार नाही गोड, सुखाचा विचार नाही गोड, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आत्ताशी आपण अभंगाच्या 3ऱ्या चरणावर आलोय. किती वाजले आता? 11. 2 चरणाला किती वाजले? 2 तास. राहिली 2 चरण. अजून किती तास लागेल? 1 वाजता कीर्तन चालतंय का? अरे चालते म्हणते ते. विठाल विठाल संसार दुःखाचा कितीतरी प्रमाणात संतांनी दिले. आपण जगतोय सुद्धा, फक्त आशेवर जगतोय. तो सुखाचा करण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण तो सुखाचा होत नाही. अवघाची संसार सुखाचा करणे. म्हणजे ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, पण पद्धत आहे वेगळी सुखाचा करण्याची. इथं तुकाराम महाराजांनी सांगितले की ठाऊकच आहे तुम्हाला संसार दुःखाचा आहे. बरोबर आहे. पण पुढं सांगितलं आहे का उत्तरार्धात, चित्ती त्याचा शीन वाहू नये, हृदयावर त्याचा भार घेऊ नका. का? बघा 1600 शतकामध्ये अभंगाची निर्मिती आहे. कधी? 1600. संत किती द्रष्टे होते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती काय सांगू आता संतांचे उपकार. एवढे मोठे संतांचे उपकार आहेत. 1600 शतकामध्ये अभंग तयार केलाय. आज रोजी घडीला आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होतोय. कारण चित्ती त्याचा शीन
तो संसार हृदयावर घेऊ नका. का घेऊ नका? साखर आणि बीपी वाढल्याशिवाय राहणार. बघा संत किती दृष्ट्यानं माहीत होतं ही लोक सगळं आपल्या अंगाव दुसऱ्याचं इंग्लिश मिडियमला घातलं की हिला झोप लागणार. बीपी वाढवल्याशिवाय नवऱ्याची गप बसत. त्यातला प्रकारच आहे. तो हृदयावर घेऊ नका. चित्ती त्याचा शीन वाहू नये. तो हृदयावर घेऊ नका. का? ते घेतला तर अजूनच तुमच्या वाट्याला काय येईल? दुःख येईल. आणि मग हे सगळं जर पूर्ण संपवायचं असेल, थांबवायचं असेल तर एक शेवटचा उपाय तुकाराम महाराजांनी सांगितला. अभंगाचं तुका म्हणे त्याचे नाम आठवावे. 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 तेने विसरावे जन्म दुःख. तेने विसरावे जन्म दुःख. मग वाया विना दुःख वाहू नये. मग वाया विना दुःख वाहू नये. तेने विसरावे जन्म दुःख. तेने विसरावे जन्म दुःख. मग वाया विना दुःख वाहू नये. मग वाया विना दुःख वाहू नये. सोनिया काय देवावरी. सोनिया काय देवावरी. वाह क्या बात है. सोनिया काय देवा देवा देवावरी. रुसोनिया का देवावरी देवावरी देवावरी.
राग बैरागी तारे करे तान पनी रे 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 गारे मारे दानी पमारे रे 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 ता 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 करे का करे कम मम कम द मदनी गणिता ता गणिता ता गणिता गणिता ता गणिता ता गणिता गणिता ता गणिता ता करे धनी 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 ध मद मग मग रे करे सा ग धनी सा ये गणिता तो गणिता ओंकार स्वरूप अनार्था नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो भैरवी बरोबर आहे का गुरुजी काय देवावरी मगवा यावी मगवा यावी तुका म्हणे त्याचे नाम आठवावे तेने विसरेल जन्मदुःख किंवा तेने निरसेल जन्मदुःख. तुका म्हणे तुकाराम महाराजांनी शेवटचा उपाय सांगितला आहे की कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय. प्रत्येक युगामध्ये देव मिळवण्याची साधनं वेगळी होती. तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय तेही मनापासून घेतलं भावे गावे शुद्ध करुणिया तुझं भावा आहे देव पण मनापासून घेतलं. तुका म्हणे त्याचे नाम आठवावे ते नाम मनावर जे जे नामीरत झाले ते ते केशव तारिले. नाम घेता भगवंताचे तुटती पाश भावाचे असं असणारं भगवंताचं नाम. हा शेवटचा उपाय सांगितला. आता कीर्तनाला काय ठराविक वेळ आहे टायमिंग आहे. आता 11:15 वाजलेत पुढे जाता येत नाही. म्हणला तर 1 वाजेपर्यंत चालेल पण टायमिंग आहे आणि सगळ्यांना वेळ दिला पाहिजे. गायक मंडळी आहेत सगळी मंडळी आहेत सगळ्यांना थोडा 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 बरोबर आहे का नाही. त्यामुळे वेळ संपत आली. फक्त नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. संतांच्या अभंगावर बोलणं सगळ्यात मोठी फार मोठी गोष्ट अवघड आहे. कारण संतांचं वाङ्मय इतकं सोपं नाही. आम्ही बालवाडीतले अजून विद्यार्थी आहोत. आमची PhD होणं शक्य कारण ते वाङ्मयच तेवढं मोठं. म्हणून संतांचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत. एक वेळ त्यांचं थोडंसं काय करूया भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली